कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शेगावच्या सलूनमधून आरोपीला पकडलं। 5 वर्षाच्या चिमुकलीवरती मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने केला अत्याचार, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। हॉस्टेलमधून पळून गेलेल्या मुलीवरती मदतीच्या बहाण्याने सामूहिक अत्याचार, 4घांना अटक। पेपर आणि न्यूज पोर्टल्सवरच्या या काही लेटेस्ट हेडलाईन्स। पण रॅन्डमली जर का आपण बघितलं तर कदाचित रोज तुम्हाला या बातम्या वाचायला मिळत असतील। फक्त गुन्ह्याची तीव्रता किती यावरून कोणतंही प्रकरण हे मोठं होतं। किती लाजिरवाण आहे ना हे सगळं। बलात्कार करणारे बिनधास्त असे गुन्हे करतात, काही दिवस कोर्ट केसेस चालतात आणि मग नंतर आरोपी सुटतात सुद्धा। कारण वर्षानुवर्षे या केसेस चालतात। उशिरा न्याय हा एक प्रकारे अन्यायच असतो असं म्हणतात। का वाढतायत अशा अत्याचाराच्या घटना? गुन्हा घडल्यानंतर आपल्या घटनेत शिक्षेची काय तरतूद आहे? का आरोपींना शिक्षा होण्यात अडचणी येतात किंवा पीडितेला न्याय का मिळत नाही? पुरुषांवरचे अत्याचार प्रकरणही अलीकडे समोर येत आहेत। महिला आणि पुरुष अशा दोघांच्याही सुरक्षेचा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे, दिसून येतोय। का होतं हे सगळं? सविस्तर बघायचे, समजून घ्यायचे, सो स्टे कनेक्टेड। नमस्कार, मी सलोनी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत। आई, बहीण, बायको, आजी, मैत्रीण अशा अनेक रूपांमध्ये आणि जिला आपण देवीची उपमा देतो ती तुमच्या आमच्यात वावरणारी स्त्री। तिच्याशिवाय घरातलं पानही हलणार नाही। पण आज वाढते अत्याचार, बलात्कार, खून या सगळ्याच गोष्टी आपण वर्तमानपत्रे, न्यूज चॅनलवर, सोशल मीडियावर ऐकतो आणि पाहतो। आणि शेवटी हा प्रश्न मनात येतो की महिला खरंच सुरक्षित आहेत? जर एखादी काही दुर्घटना घडली तर त्या महिलेला न्याय मिळू शकेल का? अशीच एक घटना अलीकडेच घडली आहे कल्याणमध्ये। खाऊ घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवलं, तिच्यावर अत्याचार केले। एवढ्यावर मन भरलं नाही म्हणून निर्घुणपणे खून केला। बलात्कार करणाऱ्या नराधमाचं नाव विशाल गवळी। विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये त्याच्या बायकोनेही त्याला साथ दिल्याचं उघड झालेलं आहे। पण ही तर झाली एक घटना, अशा किती घटना सांगायच्या? यादी वाचत बसलो तर तास 2 तास असेच जातील आणि आपण डिप्रेशनमध्ये जाऊ। न्यूज पोर्टल्स आणि वर्तमानपत्रांचं क्राईम सेक्शन आपण पाहिलं तर दिवसभरातच कितीतरी बातम्या दिसतील अशाच टाईपच्या। आधी क्राईमचं एक सेक्शन असायचं, पण आता तर पेपरच्या प्रत्येक पानावर क्राईम आहेच। पण यातल्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्याच्या किती बातम्या आपल्याला दिसतात? करा विचार। नाहीच दिसणार। जर का दिसल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा। हे तितकंच भयंकर आहे जितकं अत्याचार करणं। कारण गुन्हेगारांना धाक नसेल तर हे होतच राहणार। आणि महत्त्वाचं, ज्या समाजात गुन्हेगारांनाही जगण्याचा अधिकार आहे अशी विचारसरणी असेल तिथे अशा संताप आणणाऱ्या घटना होतच राहणार आणि वारंवार होत राहणार। आकडेवारी सांगितली तर डोकं चक्रावून जाईल। मागच्या 2-3 वर्षांतलीच आहे बघा। महाराष्ट्रातील बलात्काराची आकडेवारी 2019 ते 2024 जून 20,136 18 वर्षांच्या खालील, 12,832 18 वर्षांच्या वरील। क्राईम इन इंडियाचे रिपोर्ट आणि CIDच्या माहितीच्या आधारे गृह विभागाची आकडेवारी आता आपण बघितली। पण ही तर शासकीय आकडेवारी झाली। विचार करा, प्रत्यक्षात हा आकडा किती मोठा असेल? कितीतरी प्रकरणं दाबली जातात। एक ग्राफ आहे, त्याच्यामध्ये हे जे काही बलात्कार होत असतात ना, ते कोणाकडून होतात ते दाखवलेलं आहे। ग्राफ नीट बघा, ऑब्झर्व करा, कोणाकोणाकडून होतो बलात्कार। अशी एखादी व्यक्ती जिच्यावर महिला किंवा मुलगी प्रेम करत होती किंवा आपण प्रियकर म्हणूयात, आणि अशांकडून होणारं अत्याचाराचं प्रमाण हे 49% आहे। मित्रांकडून 22%, ओळखीचा 19%, जोडीदार 9%, अनोळखी 4%। अर्थात ही आकडेवारी सरासरी आहे, अगदीच तंतोतंत नाही आहे, पण आपल्याला अंदाज येण्यासाठी पुरेशी आहे। अनोळखी व्यक्तीकडून होणारं अत्याचाराचं प्रमाण यामध्ये खूपच कमी आहे। उलट जोडीदार, मित्र, ओळखीची माणसं यांच्याकडून होणारं जे काही अत्याचाराचं प्रमाण आहे ते विचार करायला लावणार आहे, गंभीर आहे। मित्र, जोडीदार हा काही कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असू शकतो। कोणत्याही धर्मात बलात्काराचं समर्थन नाही आहे, पण तरीही बलात्कारी सर्वत्र आढळतात। संताप आणणारी याच्यात एक बाब अशी आहे की कोणत्या तरी कम्युनिटीचा किंवा गटाचा गुन्हेगार असेल तर त्याला वाचवायचा प्रयत्न केला जातो। सुटलेल्या गुन्हेगारांच्या प्रकरणांचा जर आपण अभ्यास केला
तर हे आपल्याला ठळकपणे दिसून येतं. अनेक गोष्टीमध्ये मतभिन्नता असेल देखील, पण या एका मुद्द्यावरती का होईना आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. आता आम्ही ज्या गोष्टी सांगणार आहोत त्याला सगळ्यांचं समर्थन असेल किंवा नसेल, पण ही चिंतेची बाब आहे. हल्लीची गाणी ज्यांना आपण सतत गुणगुणत असतो, कुठलाही सिनेमा हा काही गोष्टींवर पडताळला जातो आणि त्यावरच त्याची प्रसिद्धी अवलंबून असते. एकतर त्याची स्टोरी, त्यात कोणते ॲक्टर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यात आयटम सॉन्ग कोणी केलंय हे पाहिलं जातं. स्त्रियांच्या अंगप्रदर्शनाच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. पूर्वीसुद्धा स्त्रीचं अंगप्रदर्शन न करता न दाखवताही चित्रपट चांगले चाललेलेच ना. पण आता मात्र अंगप्रदर्शन, त्या आडून नको त्या गोष्टी हॅमर करणं हे व्हायला लागलंय. त्याचा परिणाम विकृती वाढवण्यात होतोय. हे झालं सिनेमाबद्दल. जसं आपण वेगवेगळ्या जाहिराती पाहतो त्यात पुरुषांच्या वापरातल्या वस्तू जसं की परफ्यूम्स, अंडरवियर्स, वॉचेस, क्लोथ्स, कॉन्डम या सगळ्यांमध्ये सुद्धा स्त्रीच जास्त दाखवली जाते. लस्ट म्हणजेच वासनेला प्रमोट केलं जातं. दुर्दैवाने जसं काय स्त्रीला हेच हवं असतं असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपल्या स्त्रिया अशा नाहीत. असेही सीन्स वारंवार आपल्याला दिसतात ज्यात स्त्रीचं शोषण दाखवलं जातं, मारहाण केली जाते. तर असेही सीन्स असतात जिथे एक स्त्री सेक्शुअली अग्रेसिव्ह दाखवण्यात येते. पुरुष त्या तुलनेत अगदीच मिळमिळीत दाखवला जातो. हे पाहून मग सळसळतं रक्त असणाऱ्या तरुणांनाही वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यातून मग चुकीच्या गोष्टी घडतात. शारीरिक सुख ही गरज आहे, काहींचं ते पोटा पाण्याचं साधन आहे, पण याचा काही जण गैरफायदा घेऊन मुलींना आपलं शिकार बनवतात. काही बलात्कार सुडाच्या भावनेनं होतात, काही प्रेम प्रकरणांमुळे आणि काही मानसिक विकृतीमुळे. अलीकडेच बदलापुरात 3 वर्षांच्या 2 मुलींवर अत्याचार झाला. त्यांनी तर शाळेचा गणवेश घातला होता. अशी कोणतीच गोष्ट नव्हती जिच्यामुळे बलात्कार होऊ शकतो, पण मानसिक विकृती त्यापाठी होती, हे लक्षात येतं. महिलांच्या संदर्भात जे काही अपराध होतात त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. बघा, भारतीय दंड संहिता IPC अंतर्गत चिन्हित केलेले गुन्हे, त्यानंतर बलात्कार कलम 376 IPC, विविध उद्देशांसाठी अपहरण कलम 363 ते 373 IPC, हुंड्यासाठी खून किंवा त्याचा प्रयत्न IPCचं कलम 302 304B, त्यानंतर मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे छळ IPCचं कलम 498A, आणि त्यानंतर विनयभंग IPCचं कलम 354, लैंगिक छळ IPCचं कलम 509, पूर्वी इव्ह टीझिंग म्हणूनही ओळखलं जाणार. त्यानंतर मुलींची आयात म्हणजे 21 वर्षांपर्यंत ही वयोमर्यादा आहे, IPCचं कलम 366B. आणि आता दुसरं एक मुद्दा आहे विशेष कायद्यांतर्गत ओळखले जाणारे गुन्हे, जसं की सती प्रतिबंध कायदा 1987, त्यानंतर हुंडाबंदी कायदा 1961, महिलांचे अशिष्ट चित्रण MMS किंवा पूर्वसूचना न देता महिलांचं चित्रण प्रतिबंध कायदा 1986, त्यानंतर अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा 1956, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा 2005. याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती आम्ही सविस्तर व्हिडिओ बनवू. आता पुरुषांवरचे अत्याचार हा सुद्धा एक मुद्दा आहे. सामान्य मुलींचं स्वप्न काय असतं? चांगली नोकरी, लग्न, सुखी संसार, आनंदी कुटुंब. पण हे सगळं मिळवण्यासाठी काही मुली शॉर्टकट घेतात, टोकापर्यंत जातात. काही लग्न झालेल्या पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, खूप पैसा लुबाडतात आणि मग जेव्हा हे सगळं समोर यायला लागतं तेव्हा त्यापासून सुटका करण्यासाठी विनयभंगाचा आरोप त्या पुरुषावरती करतात. आपल्याकडचे कायदे महिलांच्या बाजूने आहेत, पण याचाही गैरफायदा घेतला जातो. पैसे बळकावणं, खोटे मारहाणीचे आरोप करून प्रॉपर्टीमध्ये वाटा मागणं, बलात्काराचा आरोप या बाबी अलीकडे आपल्याला सर्रास बघायला मिळतात. अतुल सुभाष यांचं बेंगळुरूतलं प्रकरण तुम्हाला माहिती असेलच. पत्नीसह तिच्या माहेरच्यांनी कशा प्रकारे छळवणूक केली आणि मग त्यातून त्यांनी कंटाळून कशी आत्महत्या केली, ही अत्यंत हृदयद्रावक घटना आणि परिस्थिती आपल्याला दिसून आलेली आहे. या सगळ्या घटनांना आळा बसणं गरजेचं आहे. पण कसं? उपाय तर आहेतच, पण ते योग्य पद्धतीने अंमलात आणले पाहिजेत. बलात्काराच्या घटना कशा कमी होतील?
यात पोलीस आणि कोर्ट महत्त्वाचे आहेत. स्त्रीवर विनयभंग झाला तर तत्काळ निर्णय घेतला गेला पाहिजे. म्हणजे पोलिसांकडून त्वरित कारवाईची अपेक्षा आहे. दबावाला बळी पडता कामा नये. राजकारणी, गुन्हेगार अशांना पोलिसांनी बळी पडता कामा नये, कारण हेच गुन्हेगारी वाढवण्याचं कारण आहेत. पोलिसांनी तक्रार लिहून घेऊन त्यावर कारवाई करायला हवी, जी दुर्दैवाने अनेक ठिकाणी होतच नाही. लागेबांधे असतात ना. पीडित स्त्री आणि संशयी पुरुष या दोघांच्या बाबतीत शहानिशा झाली पाहिजे, जेणेकरून आरोपी कोण आणि आरोप खरे आहेत की नाहीत हे लक्षात येईल. घरातूनच सगळ्या गोष्टींची शिकवण दिली गेली पाहिजे, जसे की बॅड टच अँड गुड टच हे दोघांना शिकवलं गेलं पाहिजे. बहुतेक घटना या लपवल्या जातात, पण त्यामुळे त्या वाढतातच. असं न करता त्या आपल्या जवळच्या व्यक्तीकडे किंवा आपल्या परिवारामध्ये बोलल्या गेल्या पाहिजेत. समाजभान असावं. समाजाचा आपण घटक आहोत याबाबत आपण जागरूक असावं. म्हणजे जर का आपल्या आसपास किंवा आपल्या समोर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर मदत न करता त्याचं चित्रण करणं हाही बलात्कार करण्या एवढाच गुन्हा आहे. बघ्याची भूमिका न घेता पीडितेची सुटका करणं, पोलिसांना इन्फॉर्म करणं हे सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखा असावा. आज महाराष्ट्राचा रेशिओ पाहता प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 ते 939 स्त्री आहेत. 2011च्या जनगणनेनुसार हा रेशिओ बॅलन्स्ड करावा. काही ठिकाणी अजूनही लिंग चाचणी करून स्त्री अर्भक गर्भातच मारलं जातं. या गोष्टीही थांबल्या गेल्या पाहिजेत. सगळे पुरुष सारखे नसून काही प्रामाणिक देखील असतात. त्यांनाही तितकाच सन्मान मिळाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता मानली जाऊ शकते. म्हणजेच चांगले दोन्ही बाजूने असतात तर वाईट प्रवृत्ती देखील दोन्ही बाजूने असतात. चांगल्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे तर वाईटांना शिक्षा मिळावी, यासाठी आपण सगळ्यांनीच समाज म्हणून आक्रमक असलं पाहिजे. त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टाची जी काही सुविधा आहे ती असायला हवी, म्हणजे न्याय मिळायला खूप उशीर झाला अशी वेळ यायला नको. त्यानंतर बलात्कार ही एक विकृती आहे. मानसिक स्थिती चांगली नसल्याचं ते लक्षण आहे. अशा आजारी लोकांच्या काउन्सिलिंग किंवा उपचाराची प्रभावी यंत्रणा उभी राहायला हवी. ज्या ठिकाणी वारंवार अशा घटना होतात किंवा विशिष्ट ठिकाणचा गुन्ह्याचा ग्राफ चढता आहे, तो एरिया आयडेंटिफाय करून तिथे उपाययोजना करावी कायमस्वरूपी. मग काय तर तिथले पोलीस, आरोग्य विभाग, फॉरेन्सिक विभाग अशांना मजबूत करावं. महिलांना अत्याचारापासून दूर ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी काही हेल्पलाईन नंबर्स आहेत, काही ॲप्स आहेत. शिवाय स्वसंरक्षणासाठी काय करावं याचीही यादी आहे. ती सर्वांपर्यंत पोहोचली जावी, जागृती वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या पाळल्या गेल्या पाहिजेत. पण खरंच पाळल्या जातात का? तुमच्या आसपास महिला सुरक्षेबाबतचं कसं वातावरण आहे? कठोर कायदे केले पाहिजेत. आरोपींना शिक्षा व्हावी म्हणजे नेमके काय बदल व्हावेत? तुमची मतं कॉमेंटमध्ये नक्की नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.